अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा नीरसे मोहमाया। अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता। श्रीराम समर्थ। श्री समर्थांच्या करुणाष्टकांचं चिंतन आपण करतो आहोत आणि हे चिंतन करत असताना आपण पाहिलं की साधकाची अंतरदशा आणि साधकांची अंतरयात्रा। आता ही दशा म्हटलं की आम्ही वेगळे अर्थ घेतो, वेगळं वाटतं, पण ही दशा असतेच, त्याला साधक दशा असं म्हटलेलं आहे। या साधक दशेतली काय अवस्था असते, कशा प्रकारची असते, ती या करुणाष्टकांच्या माध्यमातून आपल्याला पाहता येते। समर्थांची करुणाष्टक हा अंतरंगातला प्रवास आहे, अंतर्मनाचा प्रवास आहे, अंतर्ज्ञानाचा प्रवास आहे, अंतरंगातल्या वृत्तीचा प्रवास आहे आणि अंतरंगातल्या श्रीराम प्रभूंच्याकडे जाण्याचा मार्ग हा करुणाष्टकांच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतो। आपण आता करुणाष्टकांची प्रत्यक्ष सुरुवात आपण करतो। याच्यामध्ये असं आहे की श्री समर्थ रचित करुणाष्टक आणखीन वेगळी आहेत, त्याचंही चिंतन आपण भविष्यात नक्कीच करू। पण आता जी प्रचलित आहेत, जी सध्या म्हटली जातात, जी लोकांना माहिती आहेत, त्याचं चिंतन व्हावं असं वाटतं। आणि याचं चिंतन अशासाठी करावं असं वाटलं की हे चिंतन करत असताना पहा की आपली वृत्ती सुद्धा आपल्याला कुठेतरी ती रामाकडे घेऊन जाते की नाही याचं आत्मपरीक्षण आपल्याला करता येतं। आणि म्हणून समर्थांच्या करुणाष्टकांची सुरुवात संप्रदायामध्ये अशा प्रकारानं केलेली आहे की पहिल्यांदा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा श्लोक म्हटला जातो, नंतर मग ही करुणाष्टकांना सुरुवात होते, त्याचा प्रारंभ होतो। पहिलं करुणाष्टक जे आहे समर्थांचं, हे करुणाष्टक म्हणजे अंतर्मनाची अवस्था आहे। मला असं वाटतं की हे चिंतन करत असताना आपण याच्या बरोबरीनं मानसपूजा साधावी असं वाटतं। तुम्ही म्हणाल कसं काय हे दोन्ही साधणं शक्य आहे? पहा, जर दोन्ही जर साधलं गेलं ना तर खरंच आपण समर्थांच्या सान्निध्यात बसलेलो आहोत आणि समर्थ रामाकडे प्रार्थना करता आहेत आणि आम्ही समर्थांचे पाय धरलेले आहेत, हे आपल्याला कुठेतरी नक्की जाणवेल। म्हणून मानस पूजा ही तर वेगळा विषय आहे, वेगळं चिंतन आहे, त्याचं आपण केलेलं आहे चिंतन आणि भविष्यातही करू आणखीन। पण मानस पूजा अशासाठी मी म्हटलं की कोणतंही स्तोत्र, स्तवन, श्लोक, पारायण हे केवळ वाचन होऊ नये, केवळ तो परिपाठ होऊ नये, केवळ तो क्रम होऊ नये, केवळ ती सवय होऊ नये, केवळ ते करायचं म्हणून करू नये, तर ते करत असताना आम्हाला कुठेतरी ज्या ग्रंथाचं पारायण आम्ही करतो आहोत, ज्या स्तोत्राचं आम्ही चिंतन करतो आहोत, ज्या श्लोकांचं आम्ही आत्मचिंतन करतो आहोत, त्या श्लोक म्हणत असताना, ते चिंतन करत असताना आमचं सद्गुरु दैवत आमच्या समोर असलं पाहिजे, आमचे गुरु आमच्या समोर असले पाहिजे। गुरु जर शेजारी बसलेले असतील ना तर काय ताकद आहे वृत्तीची इकडे तिकडे भटकण्याची। जेव्हा कोणी नसतं तेव्हा ती वृत्ती सैरावेरा लावत असते। पण अशासाठी मी म्हटलं की हे करुणाष्टक राम चिंतन सुरू आहे समर्थांचं, समर्थांसारखे समर्थ रामाचं चिंतन करता आहेत, रामाची आळवणी करता आहेत, रामाची प्रार्थना करता आहेत। बरं, मला नेहमी असं वाटतं की समर्थांची करुणाष्टक असतील, समर्थांचा दासबोध असेल, समर्थांचा आत्माराम असेल, समर्थांची अनेक ग्रंथसंपदा खूप मोठी आहे, हे सगळं करण्यापाठीमागे काय कल्पना असेल, काय हेतू असेल, कोणता उद्देश असेल, कोणत्या संकल्पनेतून ते केलं गेलं असेल, याचंही चिंतन होणं गरजेचं असतं बरं का, खूप गरजेचं असतं। आता ही समर्थांची आंतरिक अवस्था आहे असं आपण म्हणतो, काय समर्थांची अवस्था होती
अरे समर्थांची अवस्था होती, पण मग त्या अवस्थेशी तू कधी स्वतःच्या अवस्थेला जोडण्याचा प्रयत्न करणार आहेस, हे पण महत्वाचं आहे. मगाशी मी म्हटलं की मानस पूजा समर्थ रामासमोर बसलेले आहेत. आठवा, आणा डोळ्यासमोर, पहा, अंतर्दृष्टीनं पहा की समर्थ रामाची प्रार्थना करतायत आणि मी समर्थांचे चरण धरून बसलेलो आहे. खरं तर समर्थ रामाची जी प्रार्थना करतायत ना, ते मी माझ्यासाठीच ते करतायत, आपल्यासाठीच ते करत असतात, आपल्या कल्याणासाठी ते करत असतात. भक्तांच्या, शिष्यांच्या, यांच्या कल्याणासाठी तर हे सगळं चाललेलं असतं. मग ही प्रार्थना करताना रामासमोर समर्थ बसलेत, मी समर्थांचे चरण धरलेले आहेत आणि ही प्रार्थना सुरू आहे आणि समर्थ छान त्यांच्या स्वस्वर अशा प्रकारच्या खणखणीत आवाजामध्ये, प्रासादिक वाणीमध्ये समर्थ म्हणतायत. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीरसे मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता. अनुदिनी अनुतापे, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला आम्हाला हे चिंतन आमच्या समोर आलं पाहिजे की आम्ही तप्त झालेलो आहोत, क्षुब्ध झालेलो आहोत. आणि आम्ही तप्त अशा दृष्टीने झालेलो आहोत. आम्ही व्यवहारामध्ये तप्त होतच असतो. प्रपंचामध्ये तप्तता काही आम्हाला नवीन नाहीये. आणि हे तप्त होणं वेगळं आणि परमार्थासाठी आणि या सद्गुरु कृपेसाठी म्हणा किंवा ईश प्राप्तीसाठी म्हणा, याच्यासाठी तप्त होणं वेगळं. तप्त होणं याचा अनुदिनी अनुतापे म्हणजे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला, मी प्रत्येक श्वासाला, प्रत्येक क्षणाला रामा मी तुझं स्मरण करतोय आणि अंतरंगातून मी असा उद्विग्न झालेलो आहे रे. अंतरंगातून मी असा तुझ्यासाठी व्याकुळ झालेलो आहे. ही व्याकुळतेतून केलेली प्रार्थना आहे, लक्षात घ्या. मनाची व्याकुळता आहे आणि ही व्याकुळता आणि मनाची उदासीनता याच्यामध्ये फरक आहे बरं का. मनाची उदासीनता म्हणजे काहीच करायचं नाही आणि उदासीन राहायचं असा त्याचा अर्थ नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, पश्चातापानं मी अक्षरशः उरपळून गेलेलो आहे रामा, मी खिन्न झालेलो आहे आणि माझी मोह आणि माया याचं निरसन कर. या मोहमायेतून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. मोह आणि माया ही माझ्या जन्मापासून माझ्याबरोबर आलेली आहे. तो मोह मला सुटत नाही, ही माया मला सोडत नाही. अरे जी झालीच नाही पण ती आहे आणि मला तिने इतकं कवटाळून धरलेलं आहे. मी तिला नाही धरलेलं, कारण मी नाही धरू शकत. कारण मायेनं मला माझ्यावरती मोठा पगडा टाकलेला आहे. मायेनं हा सगळा पसारा निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माया हीच खरी आहे. मायेचा पसाराच एवढा मोठा आहे. घट्ट मिठी मारून बसलेलो आहे प्रपंचाला, घट्ट मायेला मिठी मारून बसलेलो आहे आणि मायेनंही मला घट्ट मिठी मारलेली आहे. म्हणून नीरसी, त्याचं निरसन कर. आणि हे निरसन कर. माया काही संपणार नाहीये, जाणार नाहीये, पण तिचं निरसन कर. तिची तीव्रता कमी कर, तिची क्षुब्धता कमी कर, तिचं तीव्रता म्हणजे तिचं प्राबल्य कमी कर, असं थोडक्यात. आणि म्हणून अचपळ मन माझे, माझं मन अत्यंत चपळ आहे, माझं मन धावपळ करतंय, माझं मन इकडे तिकडे सैरावेरा धावतंय आणि तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता. तुझ्याशिवाय सगळा क्षीण आहे. हा खरं तर मायेचा पसारा आहे आणि मी सगळं करतोय ना, हे सगळ्याचं क्षीण होण्याला हे सगळं कारणीभूत आहे. तुझ्याशिवाय जे जे काही आहे ते सगळं क्षीण होत आहे आणि क्षीण मला होत असल्यामुळे माझ्या मनाला कुठेतरी आवर घालायचं. मला असं वाटतं की अचपळ मन आहे ना, हे मनाचा स्वभाव काही जाणार नाहीये. फक्त काय करावं आपण त्या मनाला आणि त्या मनाच्या चपळतेला काय करावं तर त्या मनाच्या चपळेला डायव्हर्ट करा, त्याला वळवण्याचा प्रयत्न करा. मन कुठेतरी धावत असेल तर त्या मनाला कुठेतरी तुम्ही आळवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करा. म्हणून समर्थ ते म्हणतात तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता.